आज आपण काय बनवणार आहोत? तुमच्या हातची ऐका ना. आज माझी फरमाईश आहे की तुमच्या हातची बेसनची पोळी आम्हाला सर्वांना खूप आवडते. मग काय करून तर दाखवाय आज? हो, चालेल ना. चालेल चालेल करून दाखवा आज मग कशी. तुमच्या हातची स्पेशल झणझणीत चमचमीत अशी बेसन पोळी चालेल करून भाकरी दाखवतो सोबत आज. आज आपण करूया, नाही का? चालेल चालेल आज करून दाखवतो कशी करायची. तर आज आपले 133 सबस्क्रायबर झालेले आहेत, त्याबद्दल आपल्या प्रेक्षकांचे मनापासून आभार. रेसिपीसाठी लागणारं साहित्य पाहूया. बेसनचं पीठ, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो, बारीक चिरलेली फ्रेश अशी कोथिंबीर, हळद, तिखट, जिरं आणि चवीनुसार मीठ आणि पाणी, तेल. आता आपण हे सगळं साहित्य आहे हे एकत्र करून घेऊया. पहिलं आपण बारीक चिरलेला कांदा आहे तो मिक्स करून घेऊया याच्यामध्ये. त्यानंतर टोमॅटो, कोथिंबीर, त्यानंतर थोडीशी हळद, तिखट, नुसार मीठ, जिरं. तर आता आपण हे साहित्य मिक्स करूया आणि मग दाखवू प्रेक्षकांना. हो चालेल. मग आता काय हे थोडं थोडं पाणी घालून भिजवून हे थोडं घ्यायचं. थोडं पाणी घालून भिजवून घ्यायचं आहे. चालेल. थोडंसं पातळ असं भिजवायचं आहे जेणेकरून आपल्याला तव्यावरती व्यवस्थित ते. तुमची बेसनची पोळी खूप छान होते. हा असं सगळेजण म्हणतात माझी बेसनची पोळी चांगली होते म्हणून. हो. पण आज प्रेक्षकांसाठी करून दाखवतोय. होय होय. आता हे व्यवस्थित असं सगळं मिक्स झालेलं आहे. आता याच्यामध्ये आणखीन थोडंसं पाणी घालून हे थोडं पातळ करून घ्यायचंय जेणेकरून ते आपल्याला तव्यावरती व्यवस्थित पसरवता येईल. हे बघा असं व्यवस्थित अगदी गुठळ्या अजिबात राहिलेल्या नाहीत ना. मिक्स आणि तवा देखील तापायला ठेवलेला आहे. अजून थोडंसं पाणी घालून ते पातळ करून घेऊया. चालेल. तवा देखील तापायला ठेवलेला आहे. तवा तापलेला आहे आता. त्याच्यावरती तेल घालायचं आहे. त्यावरती हे बेसनचं पीठ हे सोडायचं आहे. आत्ताच मी भाकऱ्या भाजून घेतल्या त्यामुळे त्याच तव्यावरती अहो बेसनची पोळी करत आहेत. चला पाहूया त्यांची स्पेशल अशी बेसन पोळी. आता आपण हे त्याच्यावरती खूप सुंदर करतात ते. तर हे तेल छान पसरवून घेऊया. खूप सुंदर करतात ते बेसन पोळी. कुरकुरीत अगदी असते त्यांची, चविष्ट कुरकुरीत. त्यानंतर थोडंसं असं वरतून बेसन मिक्स केलेलं आहे असं थोडंसं असं पसरवून घ्यायचं साईडनी. अजून थोडंसं असं तेल सोडायचं म्हणजे ते चिकटत नाही खाली. आणि झाकण ठेवायचं आणि वरती झाकण ठेवायचं. चालेल. भेटू एक बेसन पोळी या ठिकाणी अहो उलटत आहेत आणि त्यांची बघा बेसन पोळी अशी छान कुरकुरीत होते. सुंदर कुरकुरीत होते. ते अगदी मंद आचेवर करतात. अहो ही बेसन पोळी छान भाजून घेत आहेत. अगदी कुरकुरीत ही बेसन पोळी झालेली आहे आणि त्यांच्या हातची स्पेशल आम्हा सगळ्यांना खूप आवडते. आता पाहूया एक दोन अजून तयार झाले. तर तुम्ही आज बेसनचा पोळा खूप छान बनवलेला आहे. धन्यवाद. आणि डेकोरेशन पहा. मस्त छान अगदी म्हणजे खरंच सुंदर चविष्ट आहे. मी एक घास खाऊन बघितलाय. खूप सुंदर बनवलंय. थँक्यू. कुरकुरीत चविष्ट चमचमीत असं आहे. धन्यवाद धन्यवाद. तर प्रेक्षकांनाही सांगते आता तुम्ही असा बेसनचा पोळा नक्की करून बघा. आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. अशीच तुमची साथ आमच्या ह्या यूट्यूबच्या प्रवासामध्ये असू द्या. धन्यवाद.